स्वामी चक्रहांनी सांगितलेलं पाचीनामा त्रिकाळ स्मरीजे, पाचवे ते निरंतर आठवजे. पाचीनामापैकी पहिलं स्वामी चक्रहांचं नाम आहे, आपल्या श्रीकृष्णांचं नाम आहे. त्या नामाच्या लीळा आठवण्यासाठी स्वामी चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्र आपण श्रवण करत आहात. अनेक प्रकारच्या श्रीकृष्ण चक्रवर्ती प्रभूंच्या लीळा आपण श्रवण केल्या. श्रीकृष्ण चक्रवर्तीला एक मुलगा झाला, त्याचं नाव प्रद्युम्न ठेवलं. आता श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह कसा झाला याबद्दल आपल्याला सांगणारा एकदा महादाईसांनी प्रश्न केला. श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि रुक्मिणीशी म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीने रुक्मिणीला कोणत्या काळी प्रेमाचा संचार केला. स्वामी म्हणतात, बाई भीमकाच्या सभेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीचे सुंदर असे गुण गायले आणि ते गुण श्रवण केल्यानंतर त्या भीमकाच्या मुलीला म्हणजे रुक्मिणीला अत्यंत आवडी निष्पन्न झाली आणि आवडी निष्पन्न झाल्यामुळे श्रवणाच्या माध्यमातून श्रवणाच्या द्वारे शिल्प म्हणजे अल्प असा प्रेमाचा मामुली संचार झाला आणि त्या प्रेम संचारा त्या कार्याने विकार विकल्प स्वभाव हे तिन्ही तिचे नासून गेले. श्रीमूर्तीचा आभास झाला आणि तिच्या ठिकाणी 8ही सात्विक प्रगट आली. 8 अवस्था प्रगटल्या. स्तंभ, शेद, रोमांच, वैपत्य, वैवर्ण, अश्रू, प्रलय अशा प्रकारच्या 8 अवस्था आहेत, त्या तिला विरहाच्या माध्यमातून प्रगटल्या. महादाईसा म्हणते, जीजी रुक्मिणी हरणाची कथा आम्हाला माहित नाही, सविस्तर सांगावी. रुक्मिणीचं हरण श्रीकृष्ण चक्रवर्तीने कसं केलं आम्हाला माहित नाही, पुराणात ऐकली, पण तुमच्या मुखाने आम्हाला सांगावे. स्वामींनी ती कथा सांगायला सुरुवात केली. स्वामी सविस्तारपूर्वक ती कथा सांगताय. विदर्भ राज्य आहे आणि या विदर्भ राज्यामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे आणि या कौंडण्यपूर नावाच्या गावाला सोमवंशी मध्ये एक भीमक राजा राज्य करतो आहे. त्याच्या पत्नीचं नाव सुधामती आहे आणि भीमक राजापासून सुधामतीला 5 मुलं आणि 1 पुत्री झाली. 5 मुलं रुक्मबाहो, रुक्मरथ, रुक्मकेतू आणि रुक्ममाळी असे 5 पुत्र झाले. 1 पुत्री झाली आणि त्या पुत्रीचं नाव आहे रुक्मिणी. रुक्मिणीचा जन्म झाला. 7 वर्षाची असताना ब्राह्मणाजवळ तिला अभ्यासाला घातलं. अभ्यास पूर्ण झाल्यावर तिचं लावण्य पाहिलं. 30 वर्षापर्यंत त्या रुक्मिणीने विद्याभ्यास केला आणि मग लग्नाला योग्य झाली असं चिंता भीमक राजाला प्रवर्तली. काय करायचं तेवढ्यामध्ये नारद त्या ठिकाणी आलेला आहे. नारदाने रुक्मिणीचं रूप पाहिलं, चकित झाला, आश्चर्यचकित झाला. सुंदर असं रुक्मिणीचं रूप होतं. भीमकाला नारद म्हणतो,
अरे राजा, तुझ्या कुमारीचं अनुपम्य लावण्य आहे आणि असं अनुपम्य लावण्य असल्यामुळं आता तुला तुझ्या पुत्री करता वर पाहावा लागेल. वर सुद्धा तसाच भेटला पाहिजे, त्याच योग्यतेचा वर भेटला पाहिजे. भीमक देव नारदा ते म्हणतो, पहा कोणता आहे एखादा वर. तेव्हा त्यांनी सांगितलं की याचं अनुपम्य लावण्य पाहून मला फक्त असं वाटतं की श्रीकृष्णालाही द्यावी, श्रीकृष्ण चक्रवर्तीलाही द्यावी. त्या सभेमध्ये अशा प्रकारच्या चर्चा चालू आहे आणि चर्चा चालू असताना त्या ठिकाणी रुक्मिणीचा ओवीचा एक प्रबंध असतो, तो प्रबंध गायला गेलेला आहे आणि प्रबंध गायला गेल्यामुळं त्या श्रीकृष्ण चक्रवर्ती आपल्या रुक्मिणीची जी सुंदरता आहे ते त्याच्यातून प्रगट झाली. तेव्हा तो नारद म्हणतो, या त्रिभुवनामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ याच्यामध्ये जर विचार केला तर या रुक्मिणीच्या ठिकाणी देव मानव दैत्य असा कोणताही योग्य पती यांच्या ठिकाणी नाही. श्रीकृष्णच एक योग्य राहील अशा प्रकारचं नारदांनी सांगितलं. नारद द्वारकेला निघून गेले. रुक्मिणी देवीनं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नाव फक्त ऐकलं, पाहिलेलं नाही. नाव ऐकलं आणि नाव ऐकल्यामुळं तिच्या अंतकरणामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती बद्दल आवडी संचरली. नामे वेद, आमच्या स्वामींनी मी सांगितलंय, नामाच्या माध्यमातून वेद होतो आणि तो रुक्मिणी औसाला झाला. रुक्मिणी औसाला आवडी संचरली. रुक्मिणी काय करावं आता श्रीकृष्ण चक्रवर्तीची अंतकरणात आवडी संचरली. तेव्हा रुक्मिणी देवीनी मदन मुद्रा नावाची एक नृत्य करणारी बाई होती, आफवली म्हणजे तिला बोलवलं आणि बोलवल्यानंतर ती मदन मुद्रा आणि ही रुक्मिणी एकाच शाळेमध्ये संगीत शिकायला बऱ्याच दिवस होते, म्हणून यांची मैत्री होती. आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून या मदन मुद्राला बोलवल्या गेलं. मदन मुद्राला बोलवल्या गेल्यानंतर त्या रुक्मिणी देवीनं सांगितलं, तू द्वारकेला जाय, तिथं श्रीकृष्ण आहेत, त्यांचं सौंदर्य लावण्य औदार्य खूप सुंदर आहे असं मी ऐकलेलं आहे. त्यांचे मूर्तीचं वर्णन मी ऐकलेलं आहे. माझ्यासाठी तू काम कर. ती म्हणे काय हरकत नाही, अहो आपण मैत्री आहे, हे जीवित तुझ्या काळजी वेचावे, अरे माझं शरीर तुझ्यासाठी वेचून टाकेल असं मदन मुद्राने रुक्मिणीला सांगितलेलं आहे. तू सांग फक्त, मी तुझं काम करायला तयार आहे. आणि अशा माध्यमातून मदन मुद्रा द्वारकेला निघालेली आहे. द्वारकेला निघाल्यानंतर सर्व परिवारासगट आयती सगट त्या मदन मुद्रेला द्वारकेला पाठवलेलं आहे. त्या आधीच नारद द्वारकेला पोहोचलेले होते. नारदाची मान्यता केली. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात कुणीकडून आले, ते नारद म्हणतात विदर्भ देशातून आले. काही अपूर्व विदर्भ देशात जाण्याचं कारण काय? नारद म्हणतात भीमक रायाच्या घरी गेलो, त्यांच्याकडे कन्यारत्न आहे, अपूर्व आहे आणि ते फक्त तुमच्या योग्य आहे. रुक्मिणी देवीचं लावण्य सौंदर्य चातुर्य गुण कळा खूप सुंदर आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती तोखले, संतुष्ट झाले. मग श्रीकृष्ण चक्रवर्तीने उद्धव देवाला जवळ बोलवलं, सभा भरवली. त्या ठिकाणी कल्याण कीर्ती श्रीकृष्ण चक्रवर्तीने बोलवलेला आहे. मोठी सभा भरलेली आहे. नारद त्या ठिकाणी आलेला आहे आणि तेवढ्याच त्या सभेमध्ये ती मदन मुद्रा सुद्धा आली.
जी रुक्मिणीची मैत्रीण, ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या ठिकाणी तिने काही नृत्य केलं आणि रुक्मिणीचा कविता प्रबंध जो आहे तो त्या ठिकाणी वाचण्यात आला. वाचण्यात आल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी श्रवण केलं आणि अतिशय संतुष्ट झाले आणि संतुष्ट आल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती राहुळाला आपल्या घराला विजय केलं आणि रुक्मिणी देवीचं जे सौंदर्य आहे ते श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पाहिलं आणि लावण्य, चातुर्य, औदार्य, शौर्य श्रीकृष्ण चक्रवर्तीचं त्या मदनमुद्रेने पाहिलं आणि मदनमुद्रेने पाहिल्यानंतर ती परत कौंडण्यपुराला आली. कौंडण्यपुराला आल्यानंतर त्या रुक्मिणीला आपल्या मांडीवर बसवलेल्या वडिलांनी सभेमध्ये आणि त्या भीमकाचा प्रधान तो चिंता करतोय. हे भीमक राजा, आपल्या तुमच्या पुत्रीचं स्वयंवर करावं लागेल, आता लग्न करावं लागेल, त्याच्यासाठी स्वयंवर करावं लागेल. त्यांनी स्वयंवर निराकरलं, आम्ही स्वयंवर करणार नाही. सकळ देश हिंडा आणि हिंडून सर्व राजांना या ठिकाणी बोलवा आणि पहा कोणता सुंदर आहे, अशा प्रकारचं त्या सभेमध्ये ठरलं. सभेमध्ये ठरलं. त्या ठिकाणी एक किन्नर पक्षाला बोलवलं. हा किन्नर पक्षी होता. त्यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीचं गुणांवर्णन केलं. रुक्मिणी सैवरात आपण ऐकलं असेल. पण हा किन्नर पक्षी कोण होता? एखादा पक्षी गुणांवर्णन करू शकत नाही, पक्षाला सामान्य ज्ञान आहे. मग किन्नर कोण होता? ते म्हणतात हा पूर्वी वेद घोष नामे एक ब्राह्मण होता. वेद घोष करणारा एक ब्राह्मण होता. हा एका मधुवनात होता. तिथं वेद अध्ययन करत होता. याचं रूप पाहून रंभा, स्वर्गातली रंभा त्याच्याजवळ आली आणि त्याला आपला अवसर मागते. त्यांनी तिची उपेक्षा केली. रंभेची त्यांनी उपेक्षा केली ब्राह्मणाने. मग तिने त्याला शाप दिला, जा तुला किन्नरत्व प्राप्त होईल. आणि किन्नरत्व प्राप्त झालं. मग उच्छाप मागितला. उच्छाप मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं रुक्मिणी देवीचं आणि श्रीकृष्णाचं अंबिका भुवनामध्ये जेव्हा लग्न होईल तेव्हा परत तू पूर्वरूपाला येशील, अशा प्रकारचा उच्छाप त्या दिला. तो किन्नर पक्षी त्या सभेमध्ये आलेला आहे आणि त्या सभेमध्ये त्याला बोलवला गेलेला आहे आणि सांगितलं की या किन्नराला प्रत्येक देशाच्या राजाचं ज्ञान आहे. प्रत्येक देशाच्या राज्यामध्ये त्या राजपुत्र किती सुंदर आहेत हे फक्त किन्नर पक्षाला माहित आहे. बाकी सर्व जे आहेत त्यांना कोणालाच माहित नाही. म्हणून त्याला बोलवल्या गेलं आणि त्या किन्नर पक्षी त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण त्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की या तुमच्या मुलीला एकच पती सुंदर आहे, ती सुंदर सुखामध्ये राहील, ज्यांचं नाव आहे श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि रुक्मिणी यांचेच गुण बरोबर जमत आहे. आणि यांचंच जर तुम्ही अशा पद्धतीने लग्न केलं तर होईल, नाही तरी तुम्ही नाही केलं तरीही होईल. केलं तरीही होईल, नाही केलं तरीही होईल. अशा प्रकारचं सर्वांनी ते ऐकलेलं आहे. आणि ऐकल्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी देवी आहे. रुक्मिणीला अनेक विरह संचरला श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या नामाचा. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नाम परत परत तिच्या कानावर जाऊ लागलं. नामाच्या माध्यमातून वेद आहे
आणि तिच्या अंतकरणात तो वेद झाला आणि त्या वेदाच्या माध्यमातून तिची विरह निर्माण झालेली आहे. आणि विरह निर्माण झाल्यानंतर काय करावं तिची एक दासी होती. त्या दासीचं नाव होतं भावनकळा. त्या भावनकळेला बोलवलं आणि सुदेव एक ब्राह्मण, त्या सुदेव ब्राह्मणाला त्या रुक्मिणीने तिच्या महालामध्ये बोलवलेलं. आणि महालामध्ये बोलवल्यानंतर सुदेवाला म्हणते, श्रीकृष्ण तो साक्षात परब्रह्म, मला त्याची वेद लागलेला आवडी लागलेली आहे आणि माझं भाग्य या परते आणि कोणतं श्रेष्ठ नाही. मी सांगते तुम्हाला, तुम्ही जा आणि 4 दिवसामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीला या ठिकाणी घेऊन या. त्यांनी प्रतिज्ञा केली, मी 4 दिवसात श्रीकृष्ण चक्रवर्तीला या ठिकाणी म्हणजे कौंडण्यपुराला, अंबिकेच्या मंदिराजवळ अमरावतीला मी त्यांना आणतो. म्हणून संपूर्ण वस्त्रासकट सुदेवाची तयारी केली. घोडे, हत्ती, सैन्य या सगळं, कारण या राज्यातून त्या राज्यामध्ये जेव्हा जायचं असायचं ना, तेव्हा अनेक प्रकारचे द्वेष करणारे दुश्मन लोक राहायचे आणि ते विरोध करायचे. त्यांच्याशी लढा देण्यासाठी संपूर्ण तयारीनं जावं लागायचं. आणि अशा माध्यमातून तो द्वारकेला पोहोचला. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सुदेवाचं स्वागत केलं आणि सुदेवाचं स्वागत केल्यानंतर रुक्मिणींनी पत्रिका लिहिलेली होती. ती पत्रिका श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या हातामध्ये दिली. सुदेव म्हणतो, मी अशी हे घेतली, हे श्रीकृष्णा, 4 दिवसामध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पत्रिका वाचलेली. भक्ताचं दुःख फक्त परमेश्वरच जाणू शकतो आणि त्या भक्ताचं दुःख परमेश्वराने जाणलेलं आहे. आणि परमेश्वराने जाणल्यानंतर काही हरकत नाही म्हणे, आपण नक्कीच अशा प्रकारे जाऊ. मग त्यांनी विचारलं, रुक्मिणीची अवस्था कशी आहे? श्रीकृष्ण चक्रवर्तींनी विचारलं, आता रुक्मिणीची अवस्था कशी आहे? कशी आहे? डोळे झाकलेले आहेत, पोथी सुरू झालेली आहे, पुढं डुकली येत आहे, अशीच आहे ना रुक्मिणीची दशा कशी? विचार करा. नुसुद्धी चरित्र हृदयामध्ये आठवल्यानंतर आपली झोप कमीत कमी मुंबईच्या पलीकडे जायला पाहिजे. इतकी आवडी त्या रुक्मिणीची आहे श्रीकृष्णाबद्दल. विचार करा. आणि त्या सुदेवाने सांगितलं, काय सांगू अवस्था. तिने विडा दिला, ते पान हातात दिलं, पान दिल्या दिल्या ते करपून गेलं. तिच्या हातामध्ये इतका विडा आलेला की ते पान काय आलं, करपून गेलं. दुसऱ्यांदा पान दिलं, दुसरा विडा, तो विडा आपोआप जळून गेला. म्हणजे इतक्या हातामध्ये, अंगामध्ये इतकी विरह जळता तिच्या अंगात आलेली आहे की 3दा तिने मला विडा दिला आणि 3दाही तो काय झाला, जळून गेला. अशा प्रकारची अवस्था त्या रुक्मिणीची आहे. आणि हे श्रीकृष्ण चक्रवर्तीला सुदेवाने सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीने कोणताही विचार केला नाही, कोणाला विचारलं नाही, बळभद्राला विचारलं नाही आणि सांगा रथ तयार करा. आणि रथ तयार केल्यानंतर सुदेवासगत ते निघाले. इकडे उग्रसेनाला समजलं, बळभद्राला समजलं, अरे श्रीकृष्ण चक्रवर्ती एकटेच चालले, या संपूर्ण ठिकाणी एकटेच चालले, काय करायचं. संपूर्ण एकत्र झाले, जायचं कसं म्हणून बळीभद्रही निघाले आणि उग्रसेनही निघाला, अर्जुन देवही निघाले. स्वर्गाचे सर्व सैन्य श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या मागे निघालेला. इकडं काय झालं, रुक्मिणीचा भाऊ रुक्मिया त्यांनी सांगितलं, ही माझी बहीण श्रीकृष्णाला द्यायची. त्याला काय देता, कोणाला द्यायची, मग शिशुपालाला द्यायची. शिशुपालाच्या राज्यात निरोप दिला रुक्मियाने की
माझी बहीण तुला द्यायची आहे, तू सर्व तयारी करून इकडे ये. इकडं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं सैन्य निघालाय. इकडं त्याला आपल्या शिशुपाळाला निरोप दिल्यानंतर शिशुपाळही निघाला आहे आणि शिशुपाळाने अनेक राजे जमा केले. त्याच्यामध्ये जरासंध, सर्व श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठिकाणी वैरत्व अर्पण करणारे असे कुभेदीय असलेले जे राजे आहेत. त्याच्यामध्ये दंतवक्र आहे, त्याच्यामध्ये विदुरथ आहे, त्याच्यामध्ये शाल्व आहे. अशा प्रकारचे कौंडण्यपुरासाठी शिशुपाळाने ते राजे निघालेले आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्ती निघालेले आहेत, तिकून ते राजे निघालेले आहेत. असं करता 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 बरोबर अंबिकाच्या त्या गेटाजवळ श्रीकृष्ण चक्रवर्तीचा रथ आलेला आहे आणि रुक्मिणी देवी त्या माडावर उभी होती. श्रीकृष्ण चक्रवर्ती तिकून येत आहे, तिने पाहिले नाही. अद्यापर्यंत श्रीकृष्ण चक्रवर्तीला बघितलं नाही. फक्त गुणानुवर्णन केल्यानंतर अंतकरणात असलेली प्रीती, गुणानुवर्णन केल्यानंतर अंतकरणात असलेली श्रीकृष्ण चक्रवर्ती बद्दलची श्रद्धा, त्या श्रद्धेच्या माध्यमातून रुक्मिणी देवी सुदेवाला पाहते आहे आणि विचारते कुठं आहे. अरे म्हणे पहिलं ध्वजस्तंभावर जो हनुमान बसलेला आहे, त्या रथावर जो पुरुष आहे तो पूर्ण पुरुषोत्तम, अधिक मास पुरुषोत्तम ज्याच्या नावाने चालतो असा असलेला पुरुषोत्तम म्हणजे परमेश्वर तो आहे. आणि त्या रुक्मिणीने प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं आणि डोळ्याने बघितल्यानंतर सुदेव तिथं होता. आणि काय झालं तिला काही भान नाही, ती दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावर असतात आणि तिकून श्रीकृष्ण चक्रवर्तीचा रथ येतो आहे आणि तिने पाहिलं आणि पाहिल्यानंतर उडी मारणार, खाली उडी मारणार होती. सुदेवानी वरच्या वर धरलं, काही घाई करू नको, उडी मारू नको. ही कथा महादाईचा ऐक्य आहे, स्वामी चक्रधर सांगता आहे. आपल्याला शंका उपस्थित झाली नाही, परंतु महादाईसाला शंका उपस्थित झाली. महादाईसा म्हणते जी हे रुक्मिणी देवी माडावरून उडी घालत होती, तर ती जर उडी घातली असती तर काय झालं असतं. त्याच वेळेस तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकली असती तर काय झालं असतं. तेव्हा स्वामी म्हणतात बाई ते जर उडी घालती तर तेव्हाच्या तेव्हा ती आमच्या भेटीला येते, अर्थात प्रेम झालं असतं. परंतु तेवढा अंतराय झाला, उडीनी घातली, सुदेवानी उडी घालू दिली नाही, म्हणून तेवढा भेटीचा अंतराय झाला. अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तीचा बद्दल आमच्या स्वामी चक्रांनी महादाईसाला सांगितलं. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी अंबिकापुराच्या जवळ थांबलेले आहेत. रुक्मिणी सुदेवाच्या हाती रुखवत ज्याला म्हणतात ते रुक्मिणीने स्वतः त्या पूर्ण सैन्याला पाठवलेला आहे. पूर्ण श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सैन्याचा भोजन झालेला आहे, विडा झालेला आहे आणि तो उरलेला प्रसाद, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा उरलेला प्रसाद सुदेव घेऊन आले आणि तो रुक्मिणीच्या महालामध्ये आणला आणि रुक्मिणीने तो प्रसाद घेतलेला. आणि ते लग्न झालं नाही आणि के अशा प्रकारचं सुरुवातच आहे. आणि अशा वेळेस सर्व सैन्य त्या ठिकाणी अर्जुन वगैरे आला आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्यावेळेस पांचजन्य जो शंख होता तो फुकलेला आहे. अर्जुन देवानी देवदत्त नावाचा शंख फुकलेला आहे आणि युद्धाला तयार व्हा अशा माध्यमातून तो शंख फुकला गेलेला आहे. आणि इकडे श्रीकृष्ण चक्रवर्ती, बळीभद्र, अर्जुन देव, तिकडची सैन्य सर्व एकदम जय्यत तयार आहे. आणि अशा वेळेस सुदेवानी त्या रुक्मिणीला सांगितलं, अंबिकेच्या मंदिरात पूजन करायचं आहे असं सांग, माझी इच्छा आहे अंबिकेची पूजन करावं आणि नंतर लग्न करावं. हा विचार सभेमध्ये मांडला गेला. तिचे वडील
भीमक काय हरकत नाही म्हणे, जायला हरकत नाही, तू पूजा कर. परंतु रुक्मिणी परत त्या ठिकाणी काय तिला अंबिकेच्या मंदिरात पाठवतात. आपले सर्व वैरत्व त्या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा भीमकांचे शब्द आहे, तू काय शंड आहे, तुझ्यामध्ये काही वीरता नाही, तू रक्षण कर. आणि अंबिका सुदेवाचा हात धरून त्या आपले रुक्मिणी त्या सुदेवाचा हात धरून अंबिकेच्या मंदिरामध्ये आलेली आहे. आणि अंबिकेच्या मंदिरात आल्यानंतर आधीच सैन्य सर्व तैनात होतं. रुक्मिणी देवी अशा त्या अंबिकेला पूजा केल्यानंतर प्रदक्षिणा करते आहे. सोबत किन्नर पक्षी आहे, सोबत सुदेव आहे, किन्नर पक्षी आहे. आणि बरोबर त्या आता ज्याला माता खिडकी म्हणतात, अंबिका देवीची चक्कर मारल्यानंतर जी खिडकी होती त्या खिडकीला माता खिडकी आज म्हणतात. त्या खिडकीमध्ये ती रुक्मिणी आल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तीने तिला उचलली. रुक्मिणीचं हरण त्या ठिकाणून केलं. आणि असं हरण करता करता दोन्ही एकत्र झाल्यानंतर किन्नर जो होता, ज्या किन्नराला शाप दिला होता, तो परत पहिल्यासारखा ब्राह्मण झाला, नतमस्तक झाला, श्रीकृष्णाची स्तुती करायला लागला. आणि इकडे मग युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये प्रत्येक परशत्रूचा पराजय झाला. जो जो धावून आला त्याचा प्रत्येकाचा अर्जुन देवानी त्या बाणाने सर्व ती सैन्य ग्रासून गेलं. जरासंध पळून गेला, शिशुपाल पळून गेला. राहिला आता फक्त रुक्मिणीचा भाऊ. तो आला, त्याला पकडल्या गेला. आणि पकडल्या गेल्यानंतर त्याची विटंबना केली. काय विटंबना केली आहे रुक्मिणी शहरामध्ये? त्याची अर्धी दाढी केली, अर्ध मिशी केली. आणि त्याला असं कमीपणाने सोडून दिल्या गेलं. असा असलेला तो रुक्म भाऊ त्या ठिकाणी हरला. आणि भीमक राजाला अत्यंत आनंद झाला. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीचं न रुक्मिणीचं या ठिकाणी विवाह झाला. खूप मोठे दैत्य दानव देव सर्व आले. वराडिकाचा सोहळा पाहण्यासाठी देवताधिक आले. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या संपूर्ण परिवारासहित द्वारकेला गेले. अंबिकेच्या मंदिरातून तिथं महोत्सव झाला. आणि आपल्या आपल्या नगराला गेले. अर्जुन आपल्या नगराला गेला. श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारकेला राज्य करायला लागले. असं असलेलं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं आणि रुक्मिणीचं जे विवाह अर्थात प्रेम, विषय प्रेम आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या रुक्मिणीला दिलं. आणि रुक्मिणी त्या श्रीकृष्णाच्या चरणी एकदम तल्लीन झाली. असा हा विवाह या ठिकाणी संपलेला आहे. द्वारकेपासून अमरावतीपर्यंत रथाच्या माध्यमातून तो आलेला हा वराड यात्रा, ती वराड यात्रा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीच्या काठावर म्हणजे चांगदेवला जातानाही थांबली आणि येतानाही थांबली. असा असलेला तो विवाहाचा रस्ता, त्या विवाहाच्या रस्त्याने आपला जळगाव जिल्हा पवित्र झालेला आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पदस्पर्शाने पवित्र झाले आहे. म्हणजे आपणही त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीचे अत्यंत उपासक झालंच पाहिजे असा आदर्शाने या चरित्राच्या माध्यमातून आपण रुक्मिणीचं स्मरण, परमेश्वराचं स्मरण, रुक्मिणीचे असलेलं आचरण आपल्या हृदयात आणावं असं या चरित्राच्या माध्यमातून महादाईसाला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं. पुढे काही खूप अशा प्रकारचं नवीन आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून मिळणार आहे. अनेक ग्रंथ ऐकले असतात, पण त्याच्यामध्ये न ऐकलेल्या गोष्टी याच्यामध्ये ऐकणार आहे. अंतपुरा प्रणयन कथन एकदा महाराईसा विचारते. वाइंदेशकर पाठ आहे हा. आतापर्यंत याचा कर्ता कोण आहे? आमच्या मारुआव पंथातला एक वाइंदेशकर आहे.
त्यांनी कुठून तरी त्या पोथ्या जमा करून लिहिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे परंपरा चालत आलेली आहे. म्हणून हा जो पाठ आहे हा वाइंदेशकर पाठातल्या या सर्व लीळा आहे. आणि त्याच्यामध्ये एकदा महादाईसा स्वामी चक्रांना विचारते, जी श्रीकृष्ण चक्रवर्तीला अष्टपट्ट राण्या होत्या आहे ना, 8 मुख्य राण्या होत्या. कोणाला नाव माहित आहे पटकन सांगावं. 5000 रुपये बक्षीस. सर्वांना माहित आहे की 8 पट मुख्य राण्या होत्या. 8चे नाव धनाला माहित आहे सांगून. तिकडं बायाला जुन्या बाया हमेशा श्रीकृष्ण कथा काय अशीच बोर राहते. त्यांना सर्वांना माहित आहे बुवा काय लावलं बाबांनी, परत परत तेच लावलं. मग सांगा माहित आहे तर श्रीकृष्णला 8 पट्ट राण्या होत्या. 8चे नाव काय सांगताय? धना सांगतोय. 8 पट्ट राण्या होत्या असा महादाईसाने प्रश्न विचारला. आणि महादाई सांगते बाबा एक तर समजले आम्हाला, वैदर्भ नगरीतून आणलेली रुक्मिणी देवी सर्वाला एकच माहित आहे. आणि दुसरी जास्तीत जास्त माहित असली तर सत्यभामा. याच्या पलीकडून दुसऱ्या माहित नाही. संपले आहे का नाही? आपलं फक्त सरड्याची धाव कुठपर्यंत? कुपापर्यंत. कुपाच्या पलीकडं जाऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीची पहिली पत्नी, आता तिची कथा आपण ऐकली, त्यांनी दिली थोडक्यात. तरीही ती रुक्मिणी देवी, अशा प्रकारचं रुक्मिणीचं हरण केलं. ही पहिली पट्टराणी. आता भट्टवास विचारतात जी दुसरी कोणती? लक्षात ठेवा 8 राण्याचं नाव कमीत कमी कोणी विचारलं तर सांगता आले पाहिजे. आपण पेन आणत नाही, कागद आणत नाही. का तर श्रीकृष्णाच्या कथा सर्व माहित आहे आपल्याला, म्हणून असं करतो. पहिले नाही उठलं की पेन कागद, उठलं की पेन कागद. आता पेन गेला, कागद गेला. का आता परमेश्वरावर चर्चा, तत्वज्ञानाची जी आपली आत्महिता आहे ते काय झाली? संपली. फक्त अधिक महिना होता, 2-4 बायाला पोथी लावा, लावायची म्हणून लावा, ऐकायची म्हणून ऐकतो. त्याच्यामध्ये बी अधिक महिना आहे, धोंड्याचा महिना आहे. जावा येईल किंवा आम्ही जाऊ, त्या दिवशी बंद. बरोबर आहे ना? तू जाणार आहे का नाही? अशा माध्यमातून असलेली दुसरी पत्नी. भट्टवास विचारता दुसरी पत्नी कोणती? पहिली रुक्मिणी, दुसरी आहे जांबुवंती. दुसऱ्या पत्नीचं नाव आहे जांबुवंती. स्वामी वानर्याला म्हणतात, अरे जांबुवंती नावाची एक श्रीकृष्णाची 8 मुख्य पत्नीपैकी एक होती. तिची कथा सांगितली. ती कशी होती? वानर्या 17 राजा होता. 17 जिते असा राजा होता. त्याने सूर्याची उपासना केली, सूर्य देवतेची उपासना केली. आणि सूर्याची उपासना केल्यानंतर सूर्य त्याला प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर मणिरत्न, एक मणी नावाचं रत्न त्याला दिलं. त्याच्यामुळे त्याच्याजवळ अपार संपत्ती आली. अपार संपत्ती आल्यानंतर काय झालं? तो कोणताच विधी नाचरे, पैसा आला सर्व संपलं. त्याच्याजवळ एक देव्हारा अशी. एक वेळ त्याचा बंधू प्रशस्नु तो रत्न घेऊन, तो काय झालं? त्याचा प्रशस्नु नावाचा भाऊ होता. त्यांनी काय केलं? रत्न घेतलं आणि जंगलात निघाला. जंगलात निघाल्यानंतर वनामध्ये गेला शिकारीसाठी गेला. आणि त्याने सिंहाला मारलं. शिकारीमध्ये सिंहाला मारलं. त्या प्रश्नेनु सिंहाला मारलं. सिंहाजवळ मणी पाहून सिंहाला जांबुवंताने मारलं. जांबुवंत जो होता त्याला मारल्या गेलं. त्याने तो मणी घेऊन आपल्या कन्येला दिला. जांबुवंत
कन्या जांबुवंतीनी तिला दिला. त्या मणीचा अभियोग श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ आला. श्रीकृष्ण चक्रवर्तीला त्या ठिकाणी बोलवल्या गेलं. त्या शुद्धी लागे श्रीकृष्ण चक्रवर्तीला त्या वनामध्ये बोलवल्या गेलं आणि तिथं जांबुवंतांनी 18 दिवस श्रीकृष्ण चक्रवर्तीशी युद्ध केलं. जांबुवंतांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीशी 18 दिवस युद्ध केलं त्या मण्यात. जांबुवंता मनासहित श्रीकृष्ण चक्रवर्तीला लग्न करून दिलं. त्याच्यामध्ये जांबुवंत हरला. मग जांबुवंत हरला तर जांबुवंताने काय केलं, आपल्या जवळचा जो मणी होता ना, तो मणी कोणाचा आहे? सत्राजित राजाचा आहे का नाही? पण जांबुवंतांनी तो मिळवला अनितीने. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जांबुवंत राजाशी 18 दिवस युद्ध केलं. त्याच्यामध्ये परांमुख झाला. आणि मग तो जांबुवंतांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीला विनंती केली की माझी कन्या आहे, त्या कन्येशी लग्न करावं. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ती दुसरी पत्नी जांबुवंतीशी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी लग्न केलं आणि द्वारकेला आले. परंतु तो मणी, जो मणी होता सूर्याने दिलेला मणिरत्न, तो मणी परत श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ज्याचा होता, म्हणजे तो सत्राजित राजा होता, त्याला वापस देऊन टाकला. अशा प्रकारची श्रीकृष्ण चक्रवर्तीची दुसरी पत्नी. पहिली पत्नी रुक्मिणी, दुसरी पत्नी जांबुवंती. आता भट्टवास विचारतात तिसरी पत्नी सत्यभामा. तिसऱ्या पत्नीचं नाव काय आहे? सत्यभामा. ती कशी जिंकली? स्वामी चक्रांनी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता इथं वानरा प्रश्न विचारतोय. वानरा म्हणजे नागदेव प्रश्न विचारतोय. ती कशी? सत्राजित मनियाच्या अभियोगे श्रीकृष्णा चक्रवर्तीवर चालला. श्रीकृष्ण चक्रवर्ती वनात गेले आणि जांबुवंताशी युद्ध केलं. आपण ऐकलं. 18 दिवस युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर त्यांनी काय केलं ते संपलं. आणि तो यादव सत्राजित अपार गोळी देखून आमचे दैवे श्रीकृष्ण वाचला. आमच्या ह्याच्यानी श्रीकृष्ण चक्रवर्ती झालं. श्रीकृष्णाशी ओक्ट झालं असतं, आम्ही जर युद्ध झालं असतं तर ओक्ट आलं असतं. आम्ही काय करतो, आमचा प्राण यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी वाचवला. म्हणून सत्राजित हा जो होता, हा द्वारकेहून त्या ठिकाणी आला, अनुतप्त झाला. आणि हा सत्राजित राजा, त्याला मणी पाठवल्यानंतर सुद्धा तो द्वारकेवर धावून आला. आणि द्वारकेवर धावून आल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला परत पराभूत केलं. आणि पराभूत केल्यानंतर त्या सत्रजिताला परत पश्चाताप झाला. आणि सत्राजिताला वाटलं आपण कुडा आहे, म्हणजे कचरा आहे, परमेश्वराच्या समोर केर कचऱ्यासारखे आपण आहे. म्हणून तो श्रीकृष्ण चक्रवर्तीला शरण गेला. आणि शरण गेल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याची जे क्षमालिंगन म्हणजे प्रार्थना त्याची स्वीकार केली. आणि मग त्यांनी प्रार्थना केली. त्या सत्राजिताने श्रीकृष्ण चक्रवर्तीला प्रार्थना केली की हे देवा, माझ्या एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे सत्यभामा. सत्राजित राजाच्या मुलीचं नाव होतं सत्यभामा. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तिच्याशी लग्न लावलं. आणि लग्न लावून दिल्यानंतर श्यामंतक मणी, माग एक मणिरत्न होतं, इथं श्यामंतक मणी नावाचा मणी आंधळामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीला त्या राजाने दिला. आपल्या सत्राजित राजाने त्याला तो श्यामंतक मणी श्रीकृष्ण चक्रवर्तीला दिला. इतक्याने काय झालं, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तो मणी आपल्याजवळ घेतला आणि परत त्याला देऊन टाकला. आम्हाला नको, तुमचा तुम्ही सांभाळा, आम्हाला याचा विधी न होवे, आम्ही याचा विधी करू शकणार नाही, तुमचा मणी तुम्हीच घ्या. आणि ती सत्राजित राजाची मुलगी, जिचं नाव आहे सत्यभामा, ती श्रीकृष्णाची पत्नी झाली. कितवी पत्नी आली? दुसरी. तिसरी का नाही मला सांगत ना, मला मी झोप लागते त्याच्यामुळे सांगता येत नाही कोणती आहे. चौथी.
भट्टवास विचारतात चौथी, नग्निजिती, चौथ्या पत्नीचं नाव काय? नग्निजिती. नाव सुद्धा आपण कधी ऐकलेले नाही. अशी चौथ्या पत्नीचं नाव आहे नग्निजिती. ती कशी जिंकली? स्वामी चक्रधरांनी वानराला सांगितलेलं आहे. कौशल्य देशी, कौशल्य नावाचा देश होता, त्याच्यामध्ये नग्नजित राजा होता. त्याची मुलगी नग्नजिती. नग्नजित नावाचा राजा होता. त्यांनी आपल्या कन्येचा स्वयंवर असा संकेत केला की आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, संपूर्ण लोकांना आमंत्रण द्यायचं. पण काय? आपेट म्हणजे एकत्र, 7 वसो म्हणजे 7 वसो प्रकारच्या देवता आहे, बैल सारखा आहे, ते एकत्र आणायचं. ते एकत्र आणून त्यांना नाथायचं. जो नाथेल त्याला मी माझी मुलगी देईल. अशा प्रकारचा स्वयंवर त्या नग्नजित राजाने मांडलेला होता. अनेक राजे यायचे, वसोला धरायचे, वसो त्यांना मारायचा. असे कितीतरी राजे मरून गेले, परंतु त्या स्वयंवरात कोणी जिंकना. मग श्रीकृष्ण चक्रवर्तीचे काय झालं? लोक स्तुती करायला लागले आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी पोहोचले. ते म्हणतात श्रीकृष्ण चक्रवर्ती कोण आहेत? ते म्हणतात की स्वर्गी इंद्राचे 7 वसो, स्वर्गामध्ये इंद्राचे 7 वसो होते. ते 7 वसो एकत्र काय झाले की एकत्र आले. 7 वसो म्हणजे 7 देवता एकत्र आल्या आणि कामधेनू इंद्राची गाय, त्या गायीच्या मागे लागले आणि कामधेनू नी त्याला झुंजार केला आणि झुंजारावर करत असताना त्यांचं आवाज झाला. म्हणजे ते वसो पुढं पलटा, गाय पुढं पलटाय, वसो पुढं पलटाय, त्यांचा किडकिडाट झालेला आवाज झालेला. आणि ऋषी लोकांचं त्या ठिकाणी चिंतन चालू होतं आणि चिंतन चालू असताना त्या ऋषी लोकांचं ध्यान विसर्जित झालं आणि त्यांनी त्या 7 शापलं. जे 7 आले या राज्यामध्ये वसो, ते त्या इंद्राच्या सभेमध्ये शापल्या गेले. ते 7 वसो मृत्यूलोकाला आले आणि त्यांना उशाप काय पाहिजे, उशाप काय पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या हातानेच तुमचा उद्धार येईल, तोपर्यंत उद्धार होणार नाही. आणि ही कथा, ही स्वयंवर घडवण्यासाठी त्या वसोंनी अशा प्रकारचं कार्य केलं आणि त्या वसोंना श्रीकृष्ण चक्रवर्तींनी एकत्र आणलं आणि त्या 7 वसूला नाचलं आणि नाचल्या ते अदृश्य झाले आणि ते वसो देवतारूपी निर्माण झाले. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं स्तवन करायला लागले. हे पाहिलं नग्नजित राजाने. नग्नजित राजाने पाहिल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला. आश्चर्यचकित झाल्यानंतर त्याला वाटलं आपली मुलगी नग्न या श्रीकृष्ण चक्रवर्तीला द्यावी, म्हणून ती माळ त्या नग्नजित राजाने नग्नजितीचं लग्न त्याच्याशी श्रीकृष्णाशी लावून दिलं आणि त्याने वस्तूमध्ये खूप मोठं आनंद दिलं. अशा प्रकारचा याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि याचा श्रीकृष्ण चक्रवर्ती सोबत ती नग्नजिती अशा प्रकारची कितव्या नंबरची पत्नी? 4 नंबरची पत्नी राहायला लागली. आणि 4 राहिल्या, 8 होत्या ना. भट्टवास विचारतात पुढची कोणती? लक्षात राहतील? पुढे मित्रवृंदा. पुढची 5वी पत्नी काय आहे? मित्रवृंदा. मित्रवृंदा कशी प्रणिली, कशी जिंकली? स्वामी चक्रधरांनी सांगितलंय वानरिया, तुला ती कथा सांगून टाकतो. आवांत नगरीशी, आवांत नगरी होती, त्याच्यामध्ये विंदू आणि अनविंदू 2 बंधू होते. नाव बी इतके सुपर आहे की आपल्या पटकन लक्षात राहते, आहे का नाही? विंदू आणि अनविंदू 2 बंधू राजे होते. त्यांची धाकटी बहीण, त्यांचं नाव होतं मित्रवृंदा. मग ती विंदा आणि अनुविंदा स्वयंवर मांडलं. त्या 2 भावांनी
स्वयंवर मांडलं. पृथ्वीचे सकळ राजे त्या ठिकाणी आले. श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवासहित त्या ठिकाणी गेले आणि त्या स्वयंवरी श्रीकृष्ण चक्रवर्ती ते स्वयंवर जिंकले आणि त्या स्वयंवरी मित्र वृंदाने श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या गळ्यामध्ये माळ घातली. श्रीकृष्ण चक्रवर्तीवर सकळ राजे युद्ध करायला लागले की बुवा हा जिंकला, आता याला आपण हरून टाकू. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्ती परमेश्वर आहे आणि परमेश्वराला हरवणाऱ्या जगात कोणीच नाही. आणि अशा माध्यमातून सर्व राजांचा पराभव झाला आणि विंदा आणि अनुविंदा या दोघं भावांनी आपल्या बहिणीचं लग्न श्रीकृष्ण चक्रवर्ती सोबत लावलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती तिला घेऊन यादवाच्या आपल्या दरबारात गेले. अशा प्रकारची 5वी पत्नी. आता 6वी. भट्टवास विचारतात 6वी कोणती? लक्ष्मणा. 6वीचं नाव आहे लक्ष्मणा. स्वामी म्हणतात वानर्या महेंद्र देश. मागचा अवांत देश होता, आता महेंद्र देश आहे. प्रत्येक चरित्रामध्ये वेगवेगळे दोष आहे. या महेंद्र देशामध्ये ब्रहुसेन नामे राजा, ब्रहुसेन नावाचा राजा होता. त्याच्या मुलीचं नाव होतं लक्षणा. इथेही स्वयंवर मांडलेला आहे, इथेही स्वयंवर मांडलेला आहे आणि स्वयंवर राधा यंत्र म्हणून तयार केलं. राधा यंत्र तयार केलेलं आहे. काय आहे? एक मोठा खोल अशा प्रकारचं गोल तळ्यासारखं केलेलं आहे. जसं श्रीकृष्ण आपल्या अर्जुनानं द्रौपदीला जिंकलं होतं ते एकच मासा होता, त्याच माध्यमातून हा वेगळा प्रकार आहे. मोठं खाली तळ्यासारखं केलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल ते उसळतं आहे, त्याच्यात पाणी होतं, त्याच्यात काय तेल टाकलेलं आहे आणि तेलाला खालून जाळ लावलेला आहे. जाळ लावल्यामुळे तेलाच्या काय निघतात? वाफा निघतात. अशा वेळेस वर किती मासे आहेत? अशा प्रकारचे 7, 5, 12 मासे, अशा प्रकारचे 12 मासे आहेत. त्या 12 माशामध्ये 6 असे फिरताय, 6 असे फिरताय. एक अपसव्य फिरतोय, चवे फिरताय, विरुद्ध बाजूनी फिरताय. ते खाली तेल तापलेलं आहे, वर त्या खांबावर ते मासे फिरताय आणि जो कोणी खालून बाण मारून ते सर्वेचे सर्व मासे एकदाच खाली टाकेल त्याला माझी मुलगी हार घालेल. अशा प्रकारचा संयमवर आहे. आणि या संयमरामध्ये अर्जुन, दुर्योधन, कर्ण असे सुद्धा आले होते म्हणे. हे सर्व त्या ठिकाणी आले, पण सर्व त्या ठिकाणी त्या संयमरामध्ये त्यांचा काय झालेला आहे? पराभव झालेला आहे. आणि त्या ठिकाणी कौरवही आले, पांडवही आले, सर्व पृथ्वीचे राजे आले, सर्व दुर्योधना सगट, भीमसेना सगट सर्व आले. सर्वांचे गर्वहरण झालं आणि कोणाचा कारण एक मासाने भेदायचा होता. खालून बाण सोडल्यानंतर ते जे 12 मासे होते ते 12 मासे लाकडाचे होते, ते पडून खाली एकदाच आले पाहिजे असं संयमवर होतं, कठीण संयमवर होतं. आणि खाली काय उकळताय? तेल. तेल उकळत असल्यामुळे खाली पाहून त्या वरत दिसेल का? दिसूच शकणार नाही. अशा माध्यमातून हे संयमवर चालू आहे. आणि त्या राजाने ते संयमवर, ब्रहुसेन राजाने ते संयमवर मांडलेलं आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी गेले. श्रीकृष्ण चक्रवर्तीने एकाच बाणामध्ये सर्वचे सर्व मासे खाली आणून टाकले आणि त्या लक्ष्मणाने श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या गळ्यात माळ घातली. सर्व राजे उठावले. श्रीकृष्ण चक्रवर्तीने सर्वांना भंग केला, हरवलं आणि बहुसेनाने त्याचं लग्न लावलं. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं आणि त्या लक्ष्मणाचं लग्न लावलं आणि सपरिवारी द्वारकेला गेले. 6वी पत्नी. 7वी पत्नी भद्रा. 7व्या पत्नीचं नाव आहे भद्रा.
स्वामी चक्रांनी वानराला सांगितलं, श्री शैल्य देशीचा राजा, प्रत्येक याच्या देश वेगवेगळे आहे. श्री शैल्य देशीचा राजा चंड विक्रम, राजाचं नाव काय आहे? चंड विक्रम. म्हणजे आपण पाठ करायचं जरी म्हटलं ना तर 15 दिवस लागतील, तरी बी 16व्या दिवशी चंड विक्रमचा कुंड विक्रम होऊन जाईल, काहीतरी आपलं होऊनच जाईल. अशा प्रकारचा शैल्य देशीचा, श्री शैल्य देशीचा राजा चंड विक्रम, त्याची कन्या भद्रा, तिने स्वयंवर मांडलं. अनेक राजे त्या ठिकाणी आले, प्रत्येक राजे पराभूत झाले. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी गेले आणि ते स्वयंवर जिंकलं आणि त्या भद्राने श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या गळ्यात माळ घातली. सर्व राजांनी परत श्रीकृष्ण चक्रवर्तीने हरवलं आणि दैत्यवादी होऊन श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या भद्रेला घेऊन द्वारकेला गेले. अशा प्रकारची 7वी पत्नी. आता 8वी पत्नी. भट्टवास विचारता जावा 8वी काळिंदी. 8वी कोणती आहे? काळिंदी. ती कशी जिंकली? श्रीकृष्ण चक्रवर्तीचं सौंदर्य पाहिलं आणि पाहिल्यानंतर ऐकलं, वृंदावनाला ती आली काळिंदी. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं सौंदर्य ऐकल्यानंतर ती काळिंदी वृंदावनाच्या एका बागेमध्ये, एका वृंदावनाच्या डोंगरामध्ये आली. यमुनेच्या काठावर तिने तप सुरुवात केलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती मला मिळावा म्हणून तिने तप सुरुवात केलं. काळिंदीने तप करू लागली. तप आरंभलं. तप करता 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 12 वर्ष झाली. 12 वर्षे आली. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुन देवासहित त्या ठिकाणी गेले. त्या काळिंदी ज्या ठिकाणी तप करत होती त्या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला घेऊन गेले आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला तिने माळ घातली आणि अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तीने तिला द्वारकेला आणलं. अशा प्रकारच्या 8 पट्ट राण्या श्रीकृष्ण चक्रवर्ती. सांगा बरं नावं परत. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या 8 पट्ट राण्या आहेत. तुम्हाला ऐकायला परत चान्स आहे, परत काही लिहून ठेवायला बी चान्स आहे. वाणी पहिले आमच्यासारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही अभ्यासाला होतो तेव्हा एकदा आमच्या गुरुची वाणी झाली, आकाशवाणी संपली. आता विज्ञान इतकं पुढं गेलं की आता तुम्हाला ती आकाशवाणी परत ऐकायला चान्स भेटतो. परंतु पूर्वीच्या काळात असं नव्हतं आणि पूर्वीच्या काळात जे होतं ते अतिशय चांगलं होतं हेही सांगतो. कारण माणसं मन लावून त्या ठिकाणी अभ्यास ऐकायचे. कारण जर ऐकलं आणि धरलं नाही तर परत कोणी सांगणार नाही. आता कसं आहे, लागली तर लागली झोप. अशा माध्यमातून 8 पट्ट राण्या. पुढचा आहे तीच लीळा आहे. आता तुम्हाला श्रीकृष्ण चक्रवर्तीचं माहित आहे, 8 पट्ट राण्या, 16 सहस्रांतपुरा बायका होती. किती होत्या? 1650 या दुसऱ्या बायका होत्या. 8 पट्ट राण्या सोडून या 1650 श्रीकृष्ण चक्रवर्तीला पुराणामध्ये पत्न्या होत्या असं ऐकलेलं आहे. आणि गोसावी त्या भट्टोबासाने विचारलं, जिजे समजलं. आता 1650 बाया कुठून आणल्या? आता एक बाई भेटायची मारामार. ऐका नाही, भेटत नाही लवकर. आणि भेटली तर अशी भेटते की लगेच आई बापाला म्हणते ते आपण त्याला स्वतंत्र. अशी कंडिशन आता आहे. आणि श्रीकृष्ण चक्र एक बायको आपल्याला सांभाळता येत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तीने 8 सांभाळून 1650 कसं सांभाळले असतील. तुम्ही एकदा फोन करून पहा श्रीकृष्ण चक्रवर्तीला. त्या माध्यमातून
भट्टोबासांनी प्रश्न केला. सुंदर प्रश्न आहे, सुंदर ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कधीच ऐकायला मिळालं नाही, वाचायला मिळालं नाही. लोक पुराण ऐकतात, त्यांना विचारून पा कधी सांगता येणार नाही अशा असलेलं सुंदर तत्वज्ञान या ग्रंथामध्ये आहे. हा वांगदेशकर पाठ आहे, परंतु या पाठामध्ये खूप खूप सुंदर दिलेलं आहे. दुसरंही पुस्तक आहे चक्रधर निरोपी श्रीकृष्ण चरित्र, त्याच्यात एवढी माहिती नाही, परंतु या चरित्रामध्ये, या पुस्तकामध्ये खूप सुंदर माहिती दिलेली आहे. आणि भट्टोबासांनी परत विचारलं की 1650 बायका कशा, म्हणून वानरे ऐक. आता ऐक, त्याही ऐकून घे कशा झाल्या. प्राग ज्योतिष देशीचा राजा. आता इथं दुसरा देश आहे. प्रत्येक चरित्रात देश वेगळा आहे, त्या देशाचं नाव आपण ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही. आता प्राग ज्योतिष देशीचा राजा भौमासूर राजा. भौमासूर राजा होता, त्याचे मूळ पीठ गुण हे 3 बंधू होते. बंधूचे बी नाव काय? मूळ पीठ गुण हे 3 त्याचे भाऊ होते. भौमासूर यागासाठी बळी लागी राये जिंतून त्याच्या कुमऱ्या आणल्या. राजाने काय केलं, त्याच्या कुमऱ्या घेऊन आले. मग वानिये वारे ब्राह्मणे त्याच्या कुमाऱ्या घेऊन आले. आता ते अग्नीमध्ये टाकायचे आहे ना, त्यांच्याही मुली आणल्या. वाणी लोक राहतात त्यांच्याही मुली आणल्या. व्यवहारे व्यापारी होते त्यांच्याही मुली आणल्या. ब्राह्मणाच्याही मुली आणल्या. सर्व कुमऱ्या ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा सर्व 116 सहस्र एवढ्या त्यांनी काय केल्या, कोण आहे, भौमासुराने घेऊन आला. 20 सहस्र पूर्ण झाल्या. आणि मग ज्या कुमऱ्या आणल्या होत्या त्या अशी सांखळे जलमध्ये टाकून दिलं, भुयारामध्ये टाकून दिलं. आणि भुयारामध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी कोण कसा आहे काही समजत नाही, म्हणून त्या नारद आलेला आहे. नारद म्हणतो मी ब्रह्मपुत्र, तुम्ही इकडे कशा काय? ते म्हणे मी त्या 3 भुवनामध्ये हमेशा फिरतो. त्या बायांनी विचारलं तुम्ही कशी काय? तर म्हणे स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये मी फिरतो. माते आल्या कौनी देखे न देखे, मी मात्र सर्वाला पाहतो. तेव्हा त्यांनी नारदाला विनंती केलेली आहे, आम्ही या भुयारामध्ये बंदिस्त आहे. 16 सहस्र ज्या मुली आहेत त्यांनी श्रीकृष्ण चक्र आपल्या नारदाला विनंती केलेली आहे की याच्यापासून आम्हाला बंदी खायापासून सोडावं. ते म्हणे द्वारकेला श्रीकृष्ण राजा आहे, तो राज्य करतो, त्याच्या वांचून तुम्हाला या जगात सोडवणारं कोणी नाही, तो एकच परमेश्वर आहे. फक्त बंधन सोडवणारा परमेश्वर एकच आहे. बंधन लावणारे अनेक आहे, परंतु बंधनातून मुक्त करणारा फक्त एकटा श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. श्रीकृष्ण आमचे सोडवावे. कसं काय आहे? नारद म्हणतो श्रीकृष्ण भक्ताचा कैवारी आहे. तुम्हाला सुटायचं ना, श्रीकृष्ण भक्ताचा रक्षक आहे. ते म्हणतात काय करायचं, आम्ही आराधना करा त्याची. काय करा? आराधना. आराधना म्हणजे स्मरण नाम. कसं आराधना करायची? त्या संपूर्ण कुमारिकेने नारदाला विचारलाय की श्रीकृष्ण चक्रवर्तीची आराधना कशी करू? श्रीकृष्णाचं चिंतन करा. कसं करायचं? म्हणून त्या नारदाने त्यांना मंत्र दिला. नारदाने एक वस्त्र काढले, त्याचे तंतू तयार केले, त्याची दोरी तयार केली, त्याची गाठी तयार केली. म्हणजे गाठी सुद्धा इतक्या जुन्या काळापासून आलेली आहे पुराव्याला. ती गाठी तयार केली, त्यालाच माळ म्हणतात, आणि ते त्यांना दिली. आणि हे ओळख राहायची आणि श्रीकृष्णाचं चिंतन करत राहायचं. त्या कुमारिकेंना काय सांगितलेलं आहे की श्रीकृष्णाचं चिंतन करा तुम्ही. गाठीच्या माध्यमातून, स्मरणाच्या माध्यमातून चिंतन करा. श्रीकृष्ण चक्रवर्तीने नक्कीच तुमच्या याच्यात धावून येते. चिंतू लागलेले आहे. नारद मुनी द्वारकेला गेला. प्राग ज्योतिषाचा अवघा वृत्तांत श्रीकृष्ण चक्रवर्तीला सांगितला. भौमासूर आहे आणि त्या भौमासुराने अशा प्रकारचं बंदी शाळेमध्ये 16 सहस्र मुलींना दाबून ठेवलेला आहे.
आणि त्या दाबून ठेवल्यामुळं त्या बळी देण्याचं पाहतो आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती हे ऐकल्यानंतर यादवासहित एक आराधना केली, स्मरण केले की परमेश्वर संकष्ट नाशक संकष्ट वज्र पंजरू जो आहे तो खरा तर परमेश्वर. आपल्याला तो वज्र पंजरू सारखा आहे, परंतु श्रीकृष्णाचं काय करायला पाहिजे, आपण नामस्मरण करायला पाहिजे. आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्ती आपल्याला मिळत असतात. आणि ते त्यांना भेटले. श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथं आले, भौमासुराला लढायला लागले. त्या भौमासुराचं एक हे होत, त्या भौमासूर राक्षस होता आणि त्या राक्षसाने काय केलं होतं, यादवावर तो पाषाण मार्गे वर्षायचा आणि हे करायचा. त्या भौमासुराच्या अशा प्रकारचा त्याला वरदान होतं की त्याच्या अंगातून जर रक्त निघालं, जितके रक्ताचे थेंब पडले तितके भौमासूर तयार होते. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीने बाण सोडला किंवा त्याच्यावर चालून गेलं, रक्त आलं तर परत त्या रक्तातून दुसरे भौमासूर तयार व्हायचे. वधन म्हणजे कठीण होतं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला शतसहस्र बाण मारले भौमासुराला, परंतु तो काही वदना. शेवटी श्रीकृष्ण चक्रवर्तीने काळ भैरव, प्रलय भैरव, वेताळ, कंकाळ, देवता अशा ज्या संपूर्ण जे देवता भूतावळी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी बोलवले आणि सांगितलं आम्ही आता भौमासुराचा वध करू. परंतु वध करताना आम्ही त्याला बाण मारल्यानंतर त्याचा रक्ताचा थेंब जमीनवर पडायला नको. जेवढेही थेंब पडतील तेवढे तुम्ही वरच्या वर काय करायचे, झेलून घ्यायचे. सगळी भूतावळी आली. कारण देवतेने वर दिलेला राहतो तो परमेश्वराला सुद्धा सिद्धी न्यावाच लागतो. कारण देवताही परमेश्वराच्या सेविका. कदाचित भौमासुराला हा महादेवाने वर दिला असेल आणि त्याला नष्ट करण्यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्ती आले. परंतु त्यांनी अशा प्रकारचं हे केलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी बाण सोडलेला आहे आणि बाण सोडल्यानंतर रक्त खाली पळताय. संपूर्ण भूतावळी ते रक्त काय करते, वरच्यावर पकडते. एकही थेंब जमीनवर पडला नाही आणि पडला नसल्यामुळे त्या ठिकाणी भौमासुराचा काय झाला, वध झाला. भौमासूर संपला. श्रीकृष्ण चक्रवर्ती आले, बंदीशाळा तोडून टाकली. त्या संपूर्ण ज्या कुमारिका होत्या त्या सर्व बाहेर काढल्या आणि बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये भौमासुराची पत्नी बी होती. ती पत्नी आली आणि पत्नी आल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तीला म्हणते मला वरी दो, मीही तुमच्या सोबत जाते. त्या 16 सहस्रामध्ये भौमासुराची पत्नी आली आणि त्या भौमासुराचा वध झाल्यानंतर ते राज्य श्रीकृष्ण चक्रवर्तीने कोणाला दिलं, त्या भौमासुराच्या पुत्राला दिलं. आणि तिथून निघाले या सर्व 16 सहस्र कुमारिकांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या गळ्यात माळ टाकल्या. म्हणून 16 सहस्र 8 पट्ट मुख्य राण्या आणि 16 सहस्र गोपिका अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या त्या पत्न्या तयार झाल्या. असा या पुराणाच्या माध्यमातून अंतपुरे शत आगडे त्याची श्रीकृष्ण चक्रवर्ती विज्ञानाच्या माध्यमातून काय दिला, संबंध दिला. परमेश्वराचं स्वरूप शुद्ध आहे, बुद्ध आहे, नित्यमुक्त आहे. परमेश्वराचं जे काम करतं ते विज्ञान शक्ती काम करते आणि त्या विज्ञान शक्तीच्या माध्यमातून या 16 सहस्र बायांना प्रत्येकीला 10 कुमार आणि एक मुलगी. किती मोठा परिवार झाला. एका पत्नीला 10 कुमार एक मुलगी असं एकाला 11. 16.5 गुणीला 11 इतका मोठा श्रीकृष्ण चक्रवर्तीचा परिवार तयार झाला आणि संगोपन करायला लागले. आपल्याला एक घर चालवता आपल्याला नाकीनळ येतं. अशा प्रकारचा श्रीकृष्ण चक्रवर्तीचा इतिहास अभूतमय. 8 पट्ट मुख्य राण्या, 16 सहस्र गोपी पत्न्या ह्या कशा तयार झाल्या या माध्यमातून
आपल्याला श्रीकृष्ण चक्रवर्तीचं चरित्र आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलं, आपण श्रवण केलं. परंतु आपण श्रवण करून अंतःकरणात ठेवावं. काही काही गोष्टी इतिहासाच्या आपल्या अंतःकरणात पाहिजे, कारण आपल्याला आपला इतिहास आवडतो खूप. मागते आले की आपली 500 रुपये देऊन आपला इतिहास ऐकून घेतो आपण. इथं हा इतिहास ऐकायला कोणी 1 रुपया मागत नाही, 5 रुपये मागत नाही, का 500 रुपये तुम्हाला कोणी मागितले नाही. परंतु हा इतिहास आपल्या जीवनाचा भवितव्य करणार आहे. मागताना मागितले ऐकलेला इतिहास तुमच्या जीवनाला नरकाला पोहोचवणार आहे. असे 2 इतिहास, कोणत्या इतिहास आपण अंतःकरणात ठेवायचा आणि कोणत्या इतिहासाच्या माध्यमातून आपलं जीवन उज्ज्वल करायचं असं आपण ठरवायचं. धन्यवाद.